खो काटकर सर. किती छान गाणं सादर केलं आणि मला दुसरं गाणं नाही पुन्हा त्यांचे मिस्टर कधीच पुढे जाते मग या गाण्यासाठी इथे खास थांबून राहिले काय कोण आनंद वाटला. सर्व खूप कामाचे आहेत तर त्या कुठेच गेलेले नाही म्हणून त्यांचे खूप कामे येतात. कोणाच्या दिवसात गणेशा प्रमुख पाहुणे शैक्षणिक संस्कृती सामाजिक प्रतिष्ठान नागपूर यांच्या मार्फत श्री शरददादा नेरकर आणि स्नेहलता मॅडम यांनी वेळोवेळी शाबासकीची थाप या परिसरात दिलेली आहे. आणि आतापर्यंत जो कार्यक्रम झाला या भगिनींनी सादरीकरण केलं असं वाटतं की आज महिला पुरुष याबरोबर नाही पुरुषाच्याही पुढे आहेत या सिद्ध झालं. आणि याच माध्यमातून मी थोडंसं एक काव्यरूपी जे आपले काव्यातून आजपर्यंत ज्या महिलांनी समाजासाठी काही देणं केलेलं आहे त्या माध्यमातून एक थोडंसं सादर करण्याचा प्रयत्न करतो. कवितेचं नाव आहे नारी जगाला तारी. मुलगी जन्माला आली म्हणून का तिच्याकडे निराशेने पाहता. तिच्यामुळे आहे जिवंत धरती तीच आहे दिशा देणारी उद्याची माता. आपण कोणी काही घडले की दोन देऊन अपमानित करून बोलून काय टोचता. तिच्यामुळे जिवंत आहे जीवन जगता आपण तीच दाखवते जीवन जगण्याचा रस्ता. वनवास भोगवली रामाबरोबर पतिव्रता असूनही कलंकित झाली जानकी पुत्री सीता. सत्याची जाण असूनही आबागी ठरले राम पतीसाठी त्याग केला अशी ती त्रिलोक्याची माता. श्रीमुळेच रामायण घडले महाभारत त्याच्या काळातले सर्वांना ज्ञात आहे गीता. भक्तीच्या पोटी शक्तीमुळे रामाला उष्टी पोरं भरवली भाग्य झाली ती भिल्ल शबरी माता. वृंदावनाच्या त्या श्रीकृष्णाला कधी समजली मीरेची खरी भक्ती. दाखवून दिले महान जल किरण बेदीनी हीच आहे नारीची शक्ती. दलित दुर्जनांना जवळ घेऊन पती गेला बापाचा आधार गेला लढत राहिली झाशीची राणी लक्ष्मीबाई. पाहावा तिचा उत्तम भरारीचा आरसा. दलित दुर्जनांना जवळ घेऊन लोभी विजेच्या झाल्या मान मदर तेरेसा. अज्ञानाला ज्ञान अरे संसार जसा तवा चुलीवर अडाणी असूनही ज्ञानाचे गाणे गाई. अज्ञानाला ज्ञान देऊन महान कवयित्री झाल्या बहिणाबाई. लता अशा उषा मंगेशकर कुटुंबीय ज्ञान सम्राज्य म्हणून जगात जळके. डॉक्टर राणी बंग सिंधुताई सपकाळ या समाजसेवक कवयित्री झाल्या शांता शेळके. स्वातंत्र्य लढ्यात भाग घेऊन आदरावर झाल्या सरोजिनी नायडू आणि अरुणा आसरत आली. दैत्यसुरांवर विजय मिळवून सत्यासाठी लढल्या अंबिका चंडिका आणि महाकाली. नारी असूनही दुर्गुणांचे थरकाप उडविती मुंबईच्या पोलीस महासंचालिका झाला मीरा बोरवणकर. आयुष्याची राख रांगोळी करून नर्मदा बचावासाठी लढल्या वेदा पाटकर. चूल आणि मूल याच्यात आरोग्याने आता बाई म्हणून तर 125 कोटी जनतेच्या राष्ट्रपती झाल्या द्रौपदी मुर्मू आणि पाटील प्रतिभाताई. श्रीकृष्णाची भक्ती करून मीराबाईने तो श्री हरी पावला. अंतराळवीर बनवला भारताच्या पहिला महिला डॉक्टर आनंदी जोशी यांची फार मोठी आहे गाथा. नको मुलीची अपेक्षा तुम्हा आम्हाला ज्ञानदानाचे ज्ञान देऊन सावित्री फुले झाल्या पहिल्या शिक्षिका. नारी शक्तीला प्रणाम. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. नृत्य कोळी नृत्य सादर करीत आहेत नागपूर महिला. आता फक्त एक 10 मिनिट कोळी नृत्यासाठी 10 मिनिटाचाच कार्यक्रम शिल्लक आहे. कार्यक्रम नंतर संपणार आहे. चला पुढे चला.
आवाज येतो. નમસ્તે, मैं कल्पेश दत्तात्रेय से सूरत गुजरात थी આવ્યો છું। आज हम श्री हरि प्रतिष्ठान नामपुर द्वारा आयोजित नारी शक्ति लीलाई पुरस्कार के लिए हमको राज्य स्तरीय सम्मान मिला है। आदरणीय नेरकर सर और स्नेहलता मैडम, इन्होंने 26 साल से ये प्रोग्राम का आयोजन कर रहे हैं। बहुत बढ़िया आयोजन है, इसमें गरीबों को मदद भी की जाती है और ऐसी जो महिला है जो अलग अलग क्षेत्र में काम करती है, अच्छा काम करती है, उनको प्रोत्साहन देने के लिए 26 साल से ये पुरस्कार दिया जा रहा है। और ऐसा काम दोनों जन मैडम और सर इन्होंने श्री हरि प्रतिष्ठान के द्वारा आज तक 26 साल से किया है और आज का प्रोग्राम कम से कम 26 लोगों को पुरस्कार दे के सम्मानित किया है। इसके लिए उनका खूब खूब आभार। समोर the awardees and the distinguished dignitaries. It is a great honor to stand before you on this inspiring occasion of the state level Women's Excellence Felicitation Ceremony
2026. Today, we gather here to celebrate the strength, resilience, and leadership of the women who are shaping our society with dignity and determination. श्रीहरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षांपासून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाजातील आदर्श व्यक्तिमत्वांचा गौरव केला जात आहे. आदर्श लक्ष्मीनारायण जोडी पुरस्कार, श्रावण लिलाई पुरस्कार हे केवळ पुरस्कार नाही तर ते आहेत कुटुंब मूल्यांचा सन्मान आणि महिलांच्या कर्तृत्वाला मानाचा मुद्रा. या महान कार्यामागे उभे आहेत श्रीहरी प्रतिष्ठानचे संस्थापक आदरणीय श्री शरद नेरकर सर व सौ स्नेहलता नेरकर मॅडम. नेरकर सर यांचा जीवन प्रवास हा संघर्षातून उभ्या राहिलेल्या यशाचा एक प्रेरणादायी आदर्श आहे. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी पितृछत्र हरपल्यानंतर त्यांनी लहान वयातच जबाबदारी स्वीकारली. अथक परिश्रम करून स्वतःच्या आयुष्याला योग्य दिशा दिली. नेरकर सर हे सेवानिवृत्त आदर्श शिक्षक, ज्येष्ठ पत्रकार, साधी राहणी व उच्च विचारसरणी असलेले एक अष्टपैलू व्यक्तिमत्वच आहे. सर्व मॅडम यांनी निराधार मुलींचे कन्यादान, गरजू विद्यार्थ्यांचा जेवणाचा मासिक खर्च, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण आणि पदयात्रांचे संयोजन असे अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले आहेत. काल सरांच्या घरी सदिच्छा भेटीच्या योगादरम्यान मला समजले की सर दररोज शुद्ध तुपातील अन्नाद्वारे 70 ते 80 काक भोजन सेवा ही सेवाभावाची पवित्र परंपरा सुरू आहे. सरांनी प्रतिष्ठानला वडिलांचे नाव श्रीहरी प्रतिष्ठान आणि पुरस्काराला लिलाई पुरस्कार म्हणजेच त्यांच्या आईचे नाव दिले आहे. यातून त्यांच्या मनातील आई वडिलांविषयीची कृतज्ञता दिसून येते. मी अंकित चंद्रकांत कोठावदे कल्याण आपणा सर्वांना नम्र विनंती करतो की सर्व मॅडम यांच्या उदात्त सामाजिक कार्याच्या सन्मानार्थ आपण सर्वांनी उभे राहून टाळ्यांच्या प्रचंड गजरात त्यांचा गौरव करूया. तर उभा मॅडम यांच्या जीवनातून एक संदेश मिळतो, संघर्ष. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोगों के सीखे मंदिरों का टूटे जाना और धार्मिक अशांतियों में टूट रही थी ये रंगीन देश. सन 1725 महाराष्ट्र के एक छोटे से गांव चांदनी में जन्म लेती है कि प्यारी सी मगर तेजस्वी बहन. पूरे गांव में मिठाइयाँ बांटो, घर में लक्ष्मी आई है.
एक मत्सुद्दे राजकारणी मानकोजी शिंदे यांची मी कन्या. आमचे वडील सोंडे गावचे पाटील होते. वडिलांचे या लेकीवर अतिशय प्रेम. त्यांनीच आम्हाला भाला टाकायला, तलवार चालवायला, पोहायला शिकवले. अहो, स्त्री शिक्षणाची कुठलीही पद्धत नसताना आमच्या वडिलांनी आम्हाला लिहायला वाचायला शिकवले. आमचे आई आणि आमचे वडील नेहमी कौतुकाने म्हणत, आमची अहिल्या म्हणजे भारी हुशार, शब्दाला शौर्याची धार. आणि पुढे योगायोगाने गोष्टी घडल्या देखील. मिळाले मालव्याचे सुभेदार मल्हारराव, त्यांचे पुत्र खांडेराव होते वयाचे. आणि मग काय, ठरला मुहूर्ताचा वार, उडाला लग्नाचा वार. आणि इथे आमच्या बालपणीच्या आठवणीची सांगता झाली. 8 वर्षांची चिमुकली अहिल्या होळकरांची सून झाली. 8 वर्षांची चिमुकली अहिल्या होळकरांची सून झाली. सासूबाई गौतमी यांनी एका हातात शास्त्र दिले, तर सासरे मल्हारराव यांनी एका हातात शस्त्र दिले. शास्त्र आणि शस्त्र घेऊन आम्ही या राज्यात वावरत होतो. आमचे सासरे मल्हारराव जेव्हा पानिपताच्या युद्धावर होते, त्या पानिपताच्या शौर्याच्या गोष्टी आमचे पती खांडेराव आम्हाला सांगायचे, तेव्हा आमच्या शरीरामध्ये एक स्फूर्ती निर्माण व्हायची. आम्ही वयाच्या 9व्या वर्षी आमच्या सासऱ्यांनी आम्हाला शिकवलं घोडा कसा चालवायचा, तोफेचा आवाज येत असताना शत्रूला रणांगणात सामोरं कसं जायचं आणि त्याच रणांगणात शत्रूला गारद कसं करायचं, हे आम्हाला आमच्या मामंजींनी शिकवलं. धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, धर्मशास्त्र आम्हाला आमच्या सासऱ्यांनी शिकवलं. या सर्वात आम्हाला निपुण बनवलं. नजर लागण्यासारखं माझं राज्याचा संसार. परंतु एक दिवस कुंभेरीच्या किल्ल्यावर असताना तोफेचा गोळा लागून माझे पती ठार झाले. मी विधवा झाले, सती जायला निघाले. त्यावेळेस मामंजींनी मला सती जाऊ दिले नाही. उलट बाजीराव पेशव्यांना सांगून मला राजगादीवर बसवले आणि राज्यकारभार पाहायला लावलं. जसे मी राजगादीवर बसले, सर्व अमानुष प्रथाच बंद केल्या. एकदा एका दत्तक विधानासाठी नामंजुरी आली आणि ती विधवा स्त्री तिच्या लेकरासाठी रडू लागली. तेव्हा आम्ही स्वतः पुढे येऊन ते दत्तक विधान केलं आणि त्या कुटुंबाला वारस मिळवून दिला. मात्र नियतीने होळकरांचा वारस हिरावून नेला. मात्र नियतीने होळकरांचा वारस हिरावून नेला. इतिहासातल्या या 2 गोष्टी या अहिल्याला अत्यंत दुःख देतात. का का इतिहासानं माझ्या सौभाग्याला व्यसनी आणि माझ्या वारसाला मनोरुग्ण ठरवलं. माझा पुत्र मालेराव चतुर शाणाक्ष होता. त्या काळी लोक दान धर्म लुटायचे, दानपेट्यांवर टपून असायचे आणि म्हणून माझा पुत्र त्या दानपेट्यांमध्ये इंसू इंगळ्या लपवायचा. जेव्हा ते लालची हात त्या दानपेट्यांवर पडायचे, त्यातल्या इंसू इंगळ्या निघून त्या लालची हातांना डसायच्या हे बघून माझा पुत्र जोर जोराने हसायचा. परंतु त्या दृष्टांचं पितळ उघडं पडू नये म्हणून त्यांनी माझ्या पुत्राला मालेरावाला मनोरुग्ण ठरवलं. मालेरावा पाठोपाठ माझे सासरे व सासूबाई मला सोडून गेले. या मालव्याला कोणी वारस उरलं नाही हे समजून राघोबादादा पेशवे 30,000ची फौज घेऊन माझा माळवा घेण्यास आले. त्यावेळेस शत्रूला रणांगणात पराभूत करण्याआधी त्याच्या मनात पराभूत कसं करावं हे माझ्या सासऱ्यांनी मला शिकवलेलं कौशल्य मी वापरलं आणि माझ्या बुद्धी चातुर्याच्या जोरावर मी त्यांना पत्र लिहिलं. हे बघा, तुम्ही 30,000ची फौज घेऊन माझा माळवा जरूर घेण्यास आला आहात, परंतु जेव्हा मी माझ्या स्त्री सैनिकांची फौज घेऊन तुमच्यावर तुटून पडेल तेव्हा काय होईल, माझ्या विषयावर पूर्ण विश्वास आहे. जर तुम्ही हरला तर इतिहास तुमच्यावर नेहमी असेल की एका अबला स्त्री विरुद्ध हरला आणि जिंकला तरी हार तुमची, कारण एका अबला स्त्री विरुद्ध जिंकला. पत्र वाचतात राघोबादादा पेशव्या माळवा सोडून निघून गेले. असे किती आले गेले, आम्ही उडवून नेले, परंतु आमचे राज्य आम्ही शेवटपर्यंत राखले. समताधिष्ठ संपन्न राज्य निर्माण केले. शत्रू सोबत झुंजत असताना आमचे समाज कार्य चालूच होते. कन्याकुमारीच्या नंदनवनापासून तर मलयगिरीच्या चंदनवनापर्यंत, काटेवाड पासून तर कलकत्त्यापर्यंत आम्ही अन्नछत्रे उभारली, रस्ते बांधले, घाट बांधले, धर्मशाळा बांधल्या. एक समताधिष्ठ संपन्न राज्य निर्माण केले. होळकरांचे हे राज्य कुणाच्या गुलामगिरीवर नव्हे तर तलवारीच्या ताकदीवर आणि मनगटाच्या जोरावर उभे होते. हे आज
सर्वांना सांगू इच्छिते. शेवटी एवढंच सांगेन, मी एकटी नव्हते. माझा पराक्रम, माझे सामर्थ्य, माझे शस्त्र आणि शास्त्र माझ्यासोबत होती. त्यांनीच मला विजय मिळवून दिला. माझ्या आयुष्याचे सोने झाले. धन्यवाद. काही व्यक्तीची ओळख शब्दात नसते, ती त्यांच्या कामातून आणि आपुलकीतून देतात. यावर आधारित कौटुंबिक आणि सामाजिक कार्यातून समाजासाठी प्रेरणादायी ठरलेली, त्याचप्रमाणे मुलांचे शिक्षण आणि संस्कार या दोन्ही बाबतीत आदर्श करणारी ही लक्ष्मी नारायण आदर्श जोडी पुरस्कारासाठी खरोखरच पात्र आहे. याच्यात काम करतात आणि आई नेहा निलेश बदाने तन्वी कन्सल्टन्सी मधून मध्ये कार्यरत आहे. तरी ह्या छोट्याशा बाळाचा सत्कार करताना खरोखरच आम्हाला सर्वांना खूप आनंद होत आहे. तन्वी निलेश बदाने. या मुलीने आतापर्यंत बऱ्याचशा सिरियलमध्ये काम केलेलं आहे. सुंदरा काय होती सुंदरा, जी मराठीवर, तनस मराठीवर बरेचशा तिचे एक आई पिक्चर येतोय तिचा, आणि अशोक सराफांबरोबर सुद्धा तिने छान काम केलेलं आहे. आणि सुंदरा अतिशय गोड आहे. म्हणून आम्हाला सुद्धा कौतुक करताना सुद्धा खूप आनंद वाटला. धन्यवाद. यानंतर पुढील आणि शेवटचा हॅलो. मला आनंद वाटला की एवढे वेळ झाल्यानंतर सुद्धा सर्व अगदी कुठेही जागा न सोडता बसून राहिले, याच्यात मला खूप मोठा आनंद आहे.
महिलांनी चिठ्ठी दिलेली नसेल त्याने आता जगाला हरकत नाही. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. बऱ्याचशा महिलांना वाटतं ही मुलगी, पण तो प्रत्यक्ष मुलगा होता. गेल्या वेळेला किती सुंदर देवीचं गाणं याने रचलं होतं आणि सादर केलं होतं. सप्तशृंगी देवीचं होतं. खूप छान केलं होतं. छान. गोपी खूप पुढे जा. पिंपळनेरकर त्यांच्या बाहेरचं आहे. धन्यवाद. आज श्री हरी प्रतिष्ठानचे संस्थापक शरददादा आणि स्नेहलताताई नेरकर यांनी मला इथे अध्यक्षपदाचा मान देऊन उपकृत केले त्याबद्दल धन्यवाद. महिला दिन मोठ्या प्रमाणात यांनी सादर केला. आपण नेहमी म्हणत असतो की एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, पण इथे सर्व यशस्वी स्त्रियांच्या मागे एक पुरुष एक दातृत्व आपलं सादर करत आहे. त्यांनी 25 वर्षापासून ही प्रथा चालवली आहे. म्हणजे किती प्रेरणादायी कार्यक्रम करतात ते. खरंच धन्यवाद सर. मला थोडा वेळच दिला गेला आहे म्हणून मी फक्त एक कविता सादर करते महिलांसाठी. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. जिथे महिलांचा सन्मान केला जातो तेथे देवदेवतांचं वास्तव्य असतं असं म्हणतात. स्त्री ही एक आदर्शयुक्त व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी असते, पण ती कुटुंबासोबत समाज, राष्ट्र हे पण सांभाळत असते, तुंग भरारी घेत असते. पण तरीही तिच्या मनात कुठेतरी काहीतरी असतं. कुठल्या तरी मनाच्या कोपऱ्यात ते एका मिनिटात मी वाचून दाखवते. आपण स्त्रीच्या कर्तृत्वाबद्दल नेहमी बोलतो, पण तिच्या मनाबद्दल ती मनातल्या मनातच म्हणत असते. मैत्रिणींनो, थोडंसं आपल्यासाठी आहे, एक 2 मिनिटं शांतता राखा. ही कविता बहुतेक तुम्हाला उपयुक्त असावी. खूप छान तयारी करून आणली मी, पण वेळेअभावी फक्त कविता वाचणार आहे. कृपया शांतता. तर शब्द कळतील. जिंकेल मी सारे जग, जिंकेल मी सारे जग एका क्षणात, पण सारे मनातल्या मनात. मी आज उठणार नाही, फक्त ऐकत बसून खाणार, असं वाटतं क्षणाक्षणात, पण सारं मनातल्या मनात. उठून आधी पेपर पाहिल, गरमागरम चहा घेईल, असं त्यांना सांगावं लाडात, पण सारं मनातल्या मनात. मला हवी तीच भाजी करेल, काम हवं तेच तेव्हा करेल, वाटेल तेच वाढेल पानात, पण सारं मनातल्या मनात. काही रीतीभाती पाळणार नाही, तरीही देवधर्म टाळणार नाही, पटलं तेच करीन सणात, पण सारं मनातल्या मनात. सहज एकदा शॉपिंगला जाईल, वाटेल ते खरेदी करीन, हिशेब तुम्हाला देणार नाही, हे पक्क ठेवा ध्यानात, पण सारं मनातल्या मनात. कधीतरी ते सारं नक्की घडेल, मग तुम्हाला प्रश्न पडेल, कोणी सांगितलं हो हिच्या कानात. सारं होतं हो मनातल्या मनात. मैत्रिणींनो, मनात येत असेल तुमच्याही, असं कधीतरी वागावं आपणही. बोलणार नाही कोणात, पण पटलंय ना मनातल्या मनात. म्हणून म्हणते स्त्री ही शक्तिदायी एक व्यक्ती आपल्या कुटुंबासाठी असते. म्हणून एक गीतेतला श्लोक आहे, कीर्तिशील वाक्य नारी राम स्मृतिर्मेधा तृतीही क्षमा. किती गुण आहेत स्त्रीमध्ये हे या श्लोकातून आपल्याला दिसून येते. धन्यवाद.
नमस्कार, मी अंकित चंद्रकांत कोठावदे कल्याण. श्रीहरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षांपासून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून समाजातील आदर्श व्यक्तिमत्वांचा गौरव केला जातो. नेरकर सरांच्या अवघ्या 7व्या वर्षी पितृछत्र हरपल्यानंतर सरांनी लहान वयातच जबाबदारी स्वीकारली. स्वतःच्या आयुष्याला अथक परिश्रम करून योग्य दिशा दिली. सर व मॅडम यांनी निराधार मुलींचे कन्यादान, गरजू विद्यार्थ्यांचा जेवणाचा मासिक खर्च, पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण असे अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले आहेत. सरांनी प्रतिष्ठानला वडिलांचे नाव श्रीहरी प्रतिष्ठान व पुरस्काराला आईचे नाव म्हणजेच लीलाई पुरस्कार दिले आहे. आई वडिलांविषयीची कृतज्ञता दिसून येते. सर्वांना नमस्कार. आज दिनांक 22 मार्च 2026 नागपूर या पुण्यनगरीमध्ये श्रीहरी शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे आध्वर्य आदरणीय दादासाहेब श्री शरदजी नेरकर तद्वत आमच्या मातृतुल्य सौभाग्यवती स्नेहलताताई यांच्या अथक प्रयत्नातून दिनांक 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने होणारा कार्यक्रम आज 22 मार्च 2026 रोजी या नागपूर नगरीमध्ये गुंफला गेला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दादांनी निमंत्रित केलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचे या ठिकाणी स्वागत सोहळा झालेला आहे. माझ्याकडे आभार प्रदर्शनाचा आणि शेवटचा असा गोड कार्यक्रम संयोजकांनी दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. आपण सर्व मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला, आपला अमूल्य वेळ खर्च करून आपण या ठिकाणी आपली उपस्थिती नोंदवली, त्यासाठी श्रीहरी शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान नागपूर येथील सर्व सदस्यांच्या वतीने, अध्यक्षांच्या वतीने मी आपले जाहीर आभार मानतो. आदरणीय दादा, आपण नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व याचा त्रिवेणी संगम आहात. सन 1998 सालापासून या सामाजिक समरसतेची जी जाणीव आपण आपल्या मनात निर्माण केलेली आहे, याचा अनुभव आम्ही प्रत्येक वर्षी या ठिकाणी याची देही याची डोळा घेत असतो. आपल्या कर्तृत्वाला, दातृत्वाला मानाचा मुद्रा आपल्या हातून सदैव असेच कार्य उत्तरोत्तर होत राहो ही आई अन्नपूर्णा मातेच्या चरणी प्रार्थना करतो. आणि या कार्यक्रमानंतर सर्व पुरस्कारार्थींचं या ठिकाणी एकत्र फोटो सेशन होणार आहे आणि त्यानंतर लकी ड्रॉ देखील काढला जाणार आहे. आणि त्यानंतर सुवासिक अशा भोजनाची सोय या जवळ या ठिकाणी करण्यात आलेली आहे. सर्व उपस्थितांनी याची नोंद घ्यावी. आम्हा दशपुते परिवाराला दादांनी या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित केलं. माझा चिरंजीव गोपी दशपुते याने मागच्या वर्षी याच व्यासपीठावरती सप्तशृंगी मातेचं पात्र या ठिकाणी सादर केलं होतं. ते पात्र दादा आज देखील सांगतात की दादा, राजू दादा, गोपी हा मुलगा होता, हे अजून सुद्धा न उलगडणारा कोडं या नागपूर नगरीला पडलेला आहे. परंतु त्या गोपीने त्याच्या कलाकारीच्या माध्यमातून या ठिकाणी ती कला सादर केली आणि दादांनी तो ट्रॅक उपलब्ध करून दिला. त्यासाठी मी दादांचे आभार मानतो आणि आपण सर्व उपस्थितांचे आभार मानतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तर पहिलं नाव आहे सौ अश्विनी सचिन दशपुते सटाणा. त्यांनी स्टेजवरती यायचंय. दशपुते परिवार सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करायचंय. अश्विनी सटणारे पोरमध्ये. दुसरं नाव आहे सौ मीनाक्षी अलई. सर्वांनी त्यांचं पण टाळ्या वाजवून अभिनंदन करायचंय. स्टेजवरती यायचंय. प्रकाश पैठण आहे पुढे. तिसरं नाव धुळे येथील सौ निलिमा कोटावदे. त्यांनी पण स्टेजवरती यायचं. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या जोरात. And last but not the least, सौ वंदना मुकुंद नेर नागपूर. त्यांचं पण टाळ्या वाजवून सगळ्यांनी स्वागत करायचं.
3500 रुपयाचं एक बॅग आमच्या हेमांगीकरतात ते खास बक्षीस आहे. महाराजांचा मोठा होते राजश्री रमाकांत मेहर. चला यांच्या लक साठी आपण मस्तपैकी टाळ्या वाजवू. समोर आहे. हा समोर. पुढच्या वर्षी 5,000 रुपयाच्या 6 पैठणी आणणार आहे म्हणून याच्यापेक्षा दुप्पट गर्दी पाहिजे. नामपूरच्या मातीतून उगवली एक ज्योत, सेवेची भावना घेऊन पेटली प्रत्येक ओत. सामाजिक शैक्षणिक संस्कृतीची ही शान, धर्म अध्यात्म जोडणारी श्रीहरी प्रतिष्ठान. मानवतेचा संदेश प्रत्येक हृदयात रुजतो, महानुभावांचा मान इथे सन्मानाने फुलतो टालतो. हेच आमचं व्यासपीठ, अभिमानाची ओळख, श्रीहरी प्रतिष्ठान सेवा हीच त्यांची शपथ. देव देश धर्मासाठी नेहमी तत्पर, हीच खरी ओळख, हीच खरी सफरहन. शरद दादा नेरकर, विचारांचा तो दीप, स्नेहलता ताईंसोबत उभारलं हे रूप सुंदर नितांत दीप. संकल्पातून साकारलं एक स्वप्न महान, आज जनतेच्या मनात वसलेलं श्रीहरी प्रतिष्ठान. पीठ अभिमानाची ओळख, श्रीहरी प्रतिष्ठान सेवा हीच त्यांची शपथ. देव देश धर्मासाठी नेहमी तत्पर, हीच खरी ओळख, हीच खरी सफरहतर. अनेक कन्यांचं केलं त्यांनी कन्यादान, स्वखर्चाने उभा केला प्रेमाचा हा मान. अश्रूंना दिला आधार, हसण्यात रंग भरला, मानवतेचा खरा